सायंकाळी उठले, आंघोळ वगैरे केले आणि देवाकडे आले. देवाला पण उठवले. देवाला उठून देवाचे दर्शन घेतले. देवाला अगरबत्ती लावली, दिवा लावला. सर्वात पहिलं माझं हेच काम राहतं. हे काम मागे पडलं की मग दिवसभर इकडं काही जात नाही, म्हणून अगोदर मी आंघोळ केलं की देवाकडे येते. दुपारी म्हणलं की मग दुपारी मला टाईम भेटणार. लेकरं उठलं की काहीच होत नाहीत, म्हणून सर्वात पहिलं आधी उठून देवाचं करून घेते. आज माझे देव कसे दिसत आहेत तुम्ही सांगा, कारण हे ऑनलाईन मी घेतलेले आहे देवाचे चुडे. कमेंटमध्ये सांगा कसे वाटतात ते. मग कुकर लावायचं होतं, डाळ पाकडून घेतली. तसं तर काही नव्हतं, पण तरी पण एकदा चेक करून घेतलं म्हणजे बरं राहतं, म्हणून मग कुकरमध्ये डाळ लावले. तिकडं आई मला विचारत होत्या काय करायलीस, म्हणून आईला म्हणत होते काय नाही, कुकर लावले म्हणून. आई उठल्या होत्या. आईला मग आई म्हणलं मला त्यांना पण उठायलाय. मग कुकर लावले. गॅस चालू होत नव्हता, कारण डॅडी रात्री मॅगी करून खाल्ले होते. त्यांनी केलं की गॅस खालून बंद करते, मला चालूच नाही झालं. मग पीठ घेतले चुरून, चाळून घेतले. चाळून घेतल्यानंतर मग चुरून पण घेतले, कारण ते दोघं उठल्याच्यानंतर मला काहीच करू देत नाही. त्याच्यामुळे मी सगळं पहिलं करून घेते. उठण्याच्या पहिलं जेवढं होईल तेवढं तर आवरून घेते, कारण ज्या गोष्टींना जास्त वेळ लागते ना ते मी करून घेते त्यानं उठण्याच्या पहिलं. चपात्या लाटून घेतल्या. चपात्या झाल्याच्या नंतर मग काहीतरी नवीन काहीतरी करा म्हणून डॅडीला नवरोबाला खुश करण्यासाठी असं काही केलं होतं. त्यांनी हे बघून खुश तर नाही झाले, पण ताटात बघून स्माईल मात्र दिली. ती स्माईल बघून खूप आनंद झाला. मग लगेच चहा ठेवले आईला. चहा ठेवून चहा गाळून दिला आईला. आई वाट बघत होती कधी आणते की, म्हणून चहा दिला आईला. तेवढ्यामध्ये श्रेयांश उठलाच माझा. उठून त्यांना पण आधी येऊन देवापाशी बसतो. जी दर्शन घ्यायचं म्हणते. मग त्याला पण दूध दिलं, तो दूध पिला. मग घर क्लीन केलं, झाडू मारला. स्वयंपाक झालं की मग करावं लागतं. पुन्हा मग घरची पण पुसून घेतली. लेकरं तोपर्यंत अजून आंघोळ वगैरे करून झोपले होते, मग पुसून घेतले. दुपारला नाश्त्यासाठी काय करावं म्हणलं. आईला पण भूक लागली होती. आईला बोलत बोलत उपमा केला. आईची तब्येत बरोबर नव्हती, ताप आली. उपमा करताना कधी पण अशी छान खळखळून उकळी येऊ द्यायची, म्हणजे जेणेकरून की उपमा चिकट होत नाही, मोकळा होतो असा. उपमा छान झाला होता, मोकळा झाला होता. मी खाऊन बघले, खावं की नाही की म्हणले. आई म्हणली सकाळपासून एकदा जेवलीस, काही खाल्लं नाहीस, खाऊन बघ म्हणली. छान झाला म्हणली. छान लागला. मग खाल्ला उपमा. मग लगेच रात्रीच्या जेवणाला लागले तयारीला. भेंडी कट करून घेतले. आई म्हणले मला अजून थोडं काळा चहा करून दे म्हणले. आईला तब्येत बरोबर नव्हतं, म्हणून आईला थोडा चहा करून घेतला. लसूण वाटून घेतला लगेच भाजीसाठी. लगेच मग मसाले काढून घेतले भेंडीच्या भाजीला. मीठ, मिरची, मीठ, हळद सगळं एकत्र करून घेते, म्हणजे तेलमध्ये कांदा वगैरे करपणार नाही, व्यवस्थित होते. जिरे मोहरी टाकून घेतलं. तेल चांगलं तापू द्यायचं. जिरे मोहरी टाकले, पुन्हा कांदा टाकला. भेंडीच्या भाजीला जास्त कांदा टाकायचा, टेस्ट छान येते. ट्राय करून बघा. छान कांदा लालसर होईपर्यंत करू द्यायचं. कांदा लालसर झाली की त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं. लसूण पण थोडा तळू द्यायचा. मग लगेच मसाले टाकायचे आपले, जे रेडी करून ठेवले होते आपण वाटीमध्ये. खोबर, मीठ, मिरची, तिळाची बुकणी, थोडंसं शेंगदाण्याची बुकणी टाकायचं. छान होते. छान त्याला पण परतून घ्यायचं चांगलं. जास्त करपू द्यायचं नाही, थोडंफार करपून घ्यायचं. मग भेंडी टाकायच्या मध्ये.
कोथिंबीर टाकून सगळं एकजीव होईपर्यंत, चांगलं एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं. सगळं छान मिक्स झालं पाहिजे ते. मग झाकून टाकायचं, वाफू द्यायचं थोडं 2 मिनटं. वाफलं की छान होते. जेवढं वाफेल तेवढी भाजी छान होते. भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही, वाफूनच छान होते, टेस्ट येते. ट्राय करून बघा. भाजीमध्ये पाणी टाकलं तर भाजी चिकट होते, खाऊ वाटत नाही भेंडीची भाजी. वाफू द्यायचं, चांगलं होते. वाफून वाफून मऊ पडते, टेस्ट पण छान येते. इकडं भाजी रेडी करून घेतली. भाजी आणि संध्याकाळच्या भाकरी करायच्या होत्या म्हणून पीठ चाळून घेतलं. भाजीचा छान वास येत होता सॉरी, म्हणून लगेच मग भाकरी टाकल्या. आई सकाळपासून जेवली नव्हती, आईला करायचं होतं. आईसाठी माझ्यासाठी भाकरी टाकल्या. भाकर तव्यावर टाकलं की लगेच पाणी लावून घ्यायचं. थोडं जर लेट झालं तर पोळल्याच्या नंतर पाणी व्यवस्थित लागत नाही, मग ती भाकर बरोबर होत नाही. टाकलं की लगेच पाणी लावून घ्यायचं, म्हणजे छान होते. बघा कशी फुगत आहे, छान होते. मग देवाला उपार दाखवून घेतला. देवाला उपार दाखवून झालं की मग सगळ्याला जेवायला मोकळं असते. देवा जसे सुदामाचे पोहे स्वीकार केल्या तशी माझी भाजी भाकर स्वीकार करा, असं म्हणायचं आणि उपार दाखवून घ्यायचा. मग आम्ही सगळेजण जेवण केलोत. आमच्या सगळ्यांचं जेवण केलं. बाय, गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.